मोरे यांच्यावर माझाही आरोप. माझा वरच्या बाजूची माझं भांडणार नाही, अजिबात भांडणार नाही. काय त्यांनी माझं वाईट केलंच नाही. एकही पत्र माझं असं नाही की भाजपच्या मंत्र्यानं माझं काम केलं नाही. प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या फडणवीस साहेब असो, रावळ साहेब कुठलेही असो, त्या ठिकाणी बावनकुळे सगळ्यांनी माझी कामं केलेली. माझी त्यांच्याविषयी तक्रारच नाही. कशासाठी फडणवीस साहेबांना गोरेला करून टाकलं पालकमध्ये, सगळ्या जिबा सांगण्याचं सोडा, सगळ्या अख्ख्या जिल्ह्यातले वाटोळ करून या माणसानं टाकलं. कोण सुटला हेलिकॉप्टर घोटा. पालकमंत्र्यानं 2-4 महिन्याने येत असतं, रुबाबात येत असतं, सर्किट जाते, कलेक्टर बरोबर बैठक, सगळे अधिकारी आमदार खासदार येते येऊन सगळं नियोजन करून जायचं. काय याला मान दैवडीत कोण खाते का नाही मला कळणार. त्या साताऱ्या ह्याला कोणी विचारते का ना कळणार. उठतंय तिथं ती सांगोड्यात घुसतंय, परत गार येतं. माझ्या ऑफिसच्या पुढनं वाय 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 गाड्या काय जात्याच्या, कुठं जात्याच्या ते बाळासाहेब रेड्या बंगल्यावर जात्या. गणपतराव देशमुख साहेबांचाही बंगला होता. शाजी बापूचं बी ऑफिस नाही, त्या दीपक आबाचं बी ऑफिस नाही. हे कुठनं नवा एरड्या काढला यायला. एरडीचं झाड बरे काय लावलं. पुन्हा माझ्यावर बापून आधी उमेदवार जाहीर केला. खरं सांगा, तुमच्या आईची शपथ आहे बोल लवाड. कोणी मी बोलायचं नाही ना, आज तुम्हीही बोलायचं. मी होतो मुंबईत, दीपक आबा होता मुंबईत, बाबासाहेब आमदार साहेब होते मुंबईत. आरक्षण झालं 2:30 वाजता जाहीर. फोन खणखणायला लागलं, ओबीसी पुरुष आरक्षण पडलं. 15 मिनिटात मला फोन आला. शिवाजीराव बनकर नाना आपला, चंदन होनराव, तानाजी काका,